आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। एसटी ही ग्रामीण भागातील जनतेची जीवनदायिनी आहे। विभागीय वाहतूक अधीक्षक बलभीम पाटील, निलंगा तालुका प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त निलंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी एसटी ही ग्रामीण भागातील जनतेचे जीवनवाहिनी असल्याचं प्रतिपादन विभागीय वाहतूक अधीक्षक बलभीम पाटील यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त निलंगा आगारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वाहतूक अधीक्षक बलभीम पाटील तर अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक अनिल बिडवे हे होते। 77व्या वर्धापन दिनानिमित्त निलंगा आगारास फुलांचे तोरण व नारळाच्या पानांनी सजवून तसेच आकर्षक रांगोळी काढून बस स्थानकात सजावट करण्यात आली होती। या शुभदिनी बस स्थानकातील उपस्थित प्रवासी बांधव यांचा पुष्पगुच्छ, गुलाब व पेढे देऊन स्वागत करण्यात आलं। तसेच प्रवाशांना एसटीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध सवलतीची माहितीही देण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना पाटील म्हणाले की आधुनिक युगात प्रवासाची अनेक साधने उपलब्ध झाली तर एसटी महामंडळाची जागा कोणीही घेऊ शकलं नाही। तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनाशी एसटी एकरूप झाली असून आजही खेड्यापाड्यात एसटीमुळे जनजीवन सुरळीत असून एसटी ही ग्रामीण भागातील जनतेची जीवनदायिनी बनली असून याचा फायदा सर्व जनतेस होत असल्याचं सांगितलं। यावेळी कार्यशाळा अधीक्षक मच्छिंद्र कोळी, संतोष बिडवे, ऋषी जगदाळे, राजेंद्र बिराजदार, प्रमोद जीवने, अतुल कुलकर्णी, सिद्धेश्वर रासुरे, शरद शिंदे, बाळासाहेब जाधव, रूपसेन जाधव, श्याम एरणवाड, विनोद साळुंखे, अक्षय एटले, ज्ञानेश्वर पोयने, सागर आलुरे, वैभव विटू बोने, पांडुरंग एळवसे, स्वप्नील इगवे तसेच आगारातील सर्व कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिनाची शोभा वाढवली।